नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. उद्या आहे 28 फेब्रुवारी, वार बुधवार, आणि या दिवशी आलेले आहेत संकष्टी चतुर्थी. संकष्टी चतुर्थी ही गणपती बाप्पांना समर्पित असते आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये प्रत्येक दिवस हा देखील कोणत्या देवांना समर्पित असतो. उद्या बुधवार आहे, तर बुधवार हा सुद्धा गणपती बाप्पांना समर्पित असणारा दिवस आहे आणि याच दिवशी ही चतुर्थी देखील आलेली आहे. यामुळे या दिवसाचं महत्त्व हे अधिकच वाढलेलं आहे. या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहे. त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू देखील आपल्याला अर्पण करायच्या आहेत, जसे की जास्वंदाचं फूल, दुर्वा, मोदक, त्याचबरोबर गुळ खोबऱ्याचा नैवेद्यसुद्धा तुम्ही बाप्पांना ठेवू शकतात. तसेच या दिवशी काही उपाय आणि सेवा देखील केल्या जातात. आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे. आपल्याला गणपतीजवळ अशी एक वस्तू ही ठेवायची आहे. ही वस्तू ठेवल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी दूर होतात आणि आपल्या घराची, मुलांची प्रगती देखील होत असते. असा हा एक उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तर पहा, आपल्याला सर्वांनाच माहीत आहे की गणपती बाप्पा हे इच्छापूर्ती देवता मानले जाते. आपल्या मनात भरपूर दिवसापासून एखादी इच्छा असेल, कष्ट, मेहनत आणि प्रयत्न करूनही जर आपली इच्छा पूर्ण होत नसेल, तर अशा वेळी आपण महिन्यातून जी संकष्टी चतुर्थी येते त्या चतुर्थीला जर व्रत करायला सुरुवात केली तर आपली मनोकामना नक्कीच पूर्ण होते असं म्हटलं जातं. त्याचबरोबर गणपती बाप्पा हे विद्येचे देवता, ज्ञान देणारे ज्ञानदेवता, विघ्नहरण आणि संकट दूर करणारे देवता मानले जाते. म्हणून कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही त्यांच्या आवाहनाने केली जाते. सर्वप्रथम त्यांची पूजा केली जाते आणि यानंतर शुभ कार्य हे पार पडलं जातं, जेणेकरून त्या कार्यामध्ये कोणतेही विघ्न किंवा संकट हे येऊ नये. म्हणूनच गणपती बाप्पा हे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचेच लाडके दैवत मानले जाते. तर पहा, म्हणूनच आपल्याला हा जो उपाय आहे ना, हा उपाय करायचा आहे. जर आपल्या आयुष्यामध्ये अनेक संकट येत असेल, वारंवार कोणत्या अडचणी आपल्यावरती येत असेल, आपल्या घरामध्ये अडचण येत असेल, आपल्या घरातल्या व्यक्तींवरती कोणती संकट येत असेल, काही अडचणी येत असेल, तर अशा वेळी तुम्ही हा जो उपाय आहे ना, हा एकदा नक्की करून पहा. त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल. उपाय करण्यासाठी फक्त तुम्हाला एक लिंबू लागणार आहे. लिंबू हे पिवळ्या कलरचं असावं. कुठेही डागाळलेलं किंवा किडलेलं, खराब झालेलं लिंबू हे तुम्हाला घ्यायचं नाही. एक चांगला तुम्हाला लिंबू घ्यायचा आहे. यानंतर त्या लिंबावरती तुम्हाला लाल पेनाने तुमची इच्छा लिहायची आहे. जर तुम्हाला नोकरी प्राप्ती करायची असेल, नोकरी मिळत नाही, भरपूर शिकलेले आहे, उच्च डिग्रीसुद्धा आहे, पण नोकरी मिळत नाही, जर आपल्याला काही दोष लागलेले असेल, तर अशा वेळी आपण कष्ट मेहनत करूनही आपल्याला नोकरी प्राप्ती होत नाही. सर्व काही असतं, परंतु नुसत्या अडचणी आणि अडचणीच आपल्या जीवनामध्ये चालू असतात. म्हणून आपल्या मनात जी पण इच्छा असेल ती इच्छा तुम्हाला लाल पेनाने त्या लिंबावरती लिहायची आहे. तुमच्याकडे लाल पेन नसेल तर थोडंसं कुंकवामध्ये पाणी टाका, मिक्स करा आणि जास्वंदाच्या फुलाची जी काडी असते किंवा जास्वंदाच्या झाडाचं जे पान असतं, तर त्या काडीने तुम्हाला त्या लिंबावरती इच्छा लिहायची आहे. आणि हे लिंबू आपल्याला उजव्या हातामध्ये घेऊन आपल्या गणपती बाप्पांसमोर बसायचं आहे. आपल्या देवघरामध्ये प्रत्येकाच्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती ही असतेच. असं एकही घर नसेल की त्या घरात गणपती बाप्पांची मूर्ती नाही. आणि ज्या घरामध्ये बाप्पाची मूर्ती नसेल तर त्या घरामध्ये आवर्जून तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती ही घेऊन या. घरामध्ये बाप्पा असल्यानंतर ना आपल्या घरावरचे अनेक संकट ही टळली जातात. म्हणून आपल्या देवघरामध्ये गणपती बाप्पा हे असायलाच हवे. दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची, आसन घ्यायचं, आसनावरती बसायचं. लिंबू तुम्हाला हे उजव्या हातात घ्यायचं. उजव्या हातामध्ये घेतल्यानंतर ना तुम्हाला तुमची मनोमन इच्छा व्यक्त करायची आहेत. तुमच्या आयुष्यामध्ये काही अडचणी असेल, महत्त्वाची कामं पूर्ण होत नसेल, आपल्या मुलांना काही अडचणी आहेत, आपल्या पतीची प्रगती होत नाही, घरामध्ये काही दोष आहेत, किंवा तुमच्या मनात एखादी इच्छा आहे, ती इच्छा तुम्हाला पूर्ण करायची आहे, ती मनोमन तुम्हाला व्यक्त करायची. एक वेळा तुम्हाला गणपती बाप्पांचं अथर्वशीर्षाचं पठण करायचं आहे. त्याचबरोबर त्याची फलश्रुती जी आहेत
तर ती सुद्धा तुम्हाला म्हणायची आहेत। फलश्रुती म्हटल्यामुळे आपली मनोकामना पूर्ण होते। यामुळे जेव्हा तुम्ही अथर्वशीर्षाचं पठण करतात त्यावेळी फलश्रुती ही तुम्हाला आवर्जून म्हणायची आहेत। आणि यानंतर गणपती बाप्पांचं संकटनाशक जे स्तोत्र आहेत त्याचं तुम्हाला एक वेळा पठण करायचं आहे। हे स्तोत्राचं तुम्ही या दिवशी पठण जर केलं तर आपल्यावरती सर्व संकट, विघ्न, अडचणी हे दूर होतात असं म्हटलं जातं। ही सेवा तुम्हाला त्या लिंबावरती करून झाल्यानंतर ना ते अभिमंत्रित झालेलं लिंबू जे आहे तर ते तुम्हाला गणपती बाप्पांच्या मूर्तीमागे किंवा फोटो असेल तर फोटो मागे तुम्हाला ठेवून द्यायचं आहे। पुढे ठेवायचं नाही, मागच्या साईडला ठेवायचं आहे। आणि हे लिंबू ठेवताना सुद्धा तुमची मनोमन तुम्हाला इच्छा व्यक्त करायची आहेत, बाप्पांना साकडं घालायचं आहे तुमची मनोकामना पूर्ण होण्यासाठी। यानंतर हे लिंबू तुम्हाला ठेवायचं आहे। आता लिंबू तुम्ही सकाळी ठेवल्यानंतर ना तुम्हाला संध्याकाळी काय करायचं आहे, ते लिंबू जे आहेत ना ते तुम्हाला उचलून घ्यायचं आहे। उचलल्यानंतर एक तर तुम्ही जिथे वाहतं पाणी आहे त्या वाहत्या पाण्यामध्ये ही लिंबू तुम्हाला विसर्जित करायचं आहे। विसर्जित करताना तुमची मनोमन इच्छा तुम्हाला व्यक्त करत ते लिंबू विसर्जित करायचं आहे। जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर अशा वेळी तुम्हाला ते लिंबू घ्यायचं आहे आणि जिथे बाप्पाचं मंदिर असतं त्या मंदिरामध्ये तुम्हाला नेऊन ठेवायचं आहे। त्यांच्या चरणावर तुम्हाला अर्पण करायचं आहे आणि बाप्पाला सांगायचं आहे की माझी ही इच्छा आहे आणि इच्छापूर्तीसाठी मी हा उपाय करत आहे, तुमचे आशीर्वाद माझ्यावरती असू द्या। मी जे कष्ट आणि मेहनत करणार आहे माझ्या इच्छापूर्तीसाठी त्याला यश मिळू दे, नशिबाची साथ मिळू दे असं तुम्हाला प्रार्थना करत हे लिंबू त्यांच्या चरणी अर्पण करायचं आहे। तर प्रत्येक गावामध्ये मंदिर हे असतंच, असं एकही गाव नसेल की त्या गावामध्ये गणपतीचं मंदिर हे नसतं, तर तिथे सुद्धा तुम्ही हे लिंबू जे आहेत ते संध्याकाळी तुम्ही तिथे नेऊन ठेवू शकतात। तर अशा पद्धतीने हा जो उपाय आहे ना तो तुम्हाला उद्या करायचा आहे। उद्या दिवसभरामध्ये कधीही करू शकतात, अगदी तुम्ही सायंकाळी सुद्धा केला आणि लगेच काही वेळाने तो लिंबू उचलून तुम्ही विसर्जित केला किंवा मंदिरामध्ये नेऊन ठेवला तरी देखील चालेल, परंतु हा उपाय आपल्याला घरामध्येच करायचा आहे। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा। चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।